नमस्कार मंडळी, मी ऋत्विक. मी पायरी चढाक घेतलेले एकदम घाण वास मारता डिझाईन. नमस्कार मंडळी, मी ऋत्विक आणि पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझे एका नवीन व्हिडिओ. तर मंडळी, मी इथले बांदा शहरात बांद्यात तर आपण रोजच येतो. माझ्या घरापासून बांदा आहे 8 किलोमीटरच्या अंतरावर. बांद्यात येऊन ना एक 16व्या शतकातले एक गड आहे, ज्याका आपण रोजे घुमट किंवा रेडे घुमट पण असं म्हटलं जाता. ह्या होता, पण माका बांद्यात येऊन माहीत नव्हता. त्याच्यानंतर मी यूट्यूबवर व्हिडिओ बघला. यूट्यूबच्या व्हिडिओ बघताना माका ही माहिती भेट. त्याच्यानंतर मी आज इकडे फायनली इल्लेलो आहे. तर याबद्दल तुमका दिते माहिती. तर व्हिडिओवर कोण नवीन असतात तर बघू, थांबा. चला तर मंडळी, आपण आतमध्ये प्रवेश करूया. आतमध्ये प्रवेश करताना आपल्याक ना समोरच असो काहीतरी एक नजारा. कमान, एक सुंदर अशी बांधलेली कमान. ही माझ्या मते ना पूर्ण अशी मोठी बांधलेली कमान होती. कारण इकडे आता झाडं वाढली आहेत, त्याच्यामुळे आपल्याला दिसत नाही. इकडनं बघला ना, आतमध्ये जाऊया. म्हणजे याचं बांधकाम बघा, 16व्या शतकातल्या बांधकाम. थोडा आतमध्ये जाऊया. आतमध्ये गेल्यावर ना बघा, पूर्ण थोडा दिसता. पूर्ण झाडं वाढलेली आहेत, त्याच्यामुळे पूर्ण दिसत नाही. इकडे पण बघला तर इकडे पण तसंच. आणि आपण आता समोर बघूया. समोर बघला ना तर एक वर घुमट आकृतीसारखे एक काहीतरी दिसता. त्याच्यानंतर आपल्या समोरच पायऱ्या. या पायऱ्यांवरून चढान आपण वर जाऊया. तर मंडळी, मी पायरी चढाक घेतलेले आहेत. समोर एक दरवाजा दिसतो. समोरचा दरवाजा ना आत जाऊया. तर आत जाऊन बघूया काय असं. तर मंडळी, याच्या आत प्रवेश करताना माका वटवाघळांचा आवाज येता. ज्याच्या आतमध्ये वटवाघळा होता बघा मंडळी. एक सुंदर वास्तू बांधलेली आहे. गड पण म्हटलं तर काय हरकत नाही. पूर्ण पण वर वटवाघळा होत. व्हिडिओ दिसतच की नाही माहीत नाही, पण आवाज तर येता. आवाजाच्या याच्यावरून तुम्ही समजा शकता. जरा आता गड बघूया आतमध्ये. तर अशा प्रकारचं आतमध्ये एक सुंदर कामाचं आपण नक्षीकाम केलं तर आपण बघू शकतो आतमध्ये. तर मी याच्या आतमध्ये जास्त वेळ राहू शकत नाही, कारण पूर्णपणे वास मारता. पूर्ण वटवाघळांनी घाण केलेली आहे पूर्ण आतमध्ये. एकदम घाण वास मारता, बाहेर यायचं पडला. तर इकडनं समोर बघलं ना, ग्राउंड आहे पूर्ण. इकडे मशीद दिसतं आपल्या समोर. आणि इकडे समोर पुढे बांद्याचं बाजार आहे. त्याच्यानंतर मी आहे याच्यावर पायऱ्या चढा निघला. आणि इकडे ना असं चालाक म्हणजे पॅसेज कसं याच्यावरच मी आता चालतं. चला तर जरा बाजूसून घुमट बघूया. पूर्णपणे झाडांनी वेळको घातलेलो. पूर्णपणे त्या काळातला म्हणजे 16व्या शतकातले एक किल्लो आपण म्हणतो ना, त्याचा एक उत्तम उदाहरण इकडे पण आपल्या जवळ बांद्यात पण बघू भेटता. त्याच्यानंतर ना जरा पुढे गेल्यावर ना इकडे खिडकी आहे. ही पूर्ण खिडकी ना दगडात कोरलेली आहे, तुम्ही बघू शकता. बघा, पूर्णपणे दगड आहे. आणि दगडाच्या आतमध्ये डिझाईन करून ही खिडकी कोरलेली आहे.
थोडं पाठीमागतो भागा जरा सावळी भेटली वा. तर इकडे दरवाजा कसो केलेलो आहे, याच्यावर पण सेमच डिझाईन आहे. आणि या पूर्णपणे ना अशा झाडांनी या गडाक विखळो घातलेलो, विळखो घातलेलो मध्ये खालून वरपर्यंत. इकडे पण एक तशीच म्हणजे दगडात कोरलेली इकडे पण खिडकी आहे. आणि ती आपण मगाशी बघली ना ती समोरची खिडकी, ही बघा इकडनं पण ती दिसतं. जरा वर बघूया. वर बघितला ना तर बघा लाकडा तर दगडात कोरलेला काहीतरी या चारही बाजूनी या. एक सुंदर वास्तू. चला तर आपण आता इकडे वर होतो, आता खाली उतरून बघूया खाली काय काय आपल्याला बघू भेटतात नवीन. तर मंडळी मी खाली गेलो, त्याच्यानंतर ना इकडे आपल्या ह्याच्या आतमध्ये गेला ना, आतमध्ये जाऊया. म्हणजे आपण जिनो म्हणतो ना, ह्यो जिनो कसो जे बघा कसं तयार केलेलं. आतमध्ये खाली पेस होती त्याच्या आतमध्ये. आणि इकडे बघितलं ना असे छोटे छोटे असे खोले कसे केलेले आहेत. हे पूर्ण चारही बाजून केलेलं तुमका दाखवतं. बघा सेम इकडे पण सेम आहे, इकडे पण आहे. म्हणजे गडाचे गडच मी म्हणता, गडाचे चारही बाजून इकडे केलेले आहेत. थोडा याच्या आतमध्ये जाऊया. इकडे बघा एक झाड इकडे बाहेर पडलेला. आणि इकडचं त्या काळीचं बांधकाम पण बघा, डिझाईन पण दिलेली. तर म्हणजे मी खाली इकडे होतं, आता इकडनं खाली उतरलं. त्याच्यानंतर इकडे ना समोर एक तलाव आता बघूया आपल्यात दिसता काय. म्हणजे पूर्ण असं जंगल वाढलेला त्याच्या चारी बाजू, पण आपण दाखवण्याचा प्रयत्न मी तर करतोय. बघू आपल्या कितपत बघू भेटतात. हे आपण त्याच काळातला तलाव, 16व्या शतकातला. तर इकडनं आपल्याला पुढे जाऊ वाडा. तर बघा इकडे पण ना तिकडनं पण खाली पायरे केलेले आहेत, तिकडनं पण आहेत. आणि इकडनं चारही बाजूने पायरे. तर फायनली इकडनं माका ना खाली जाऊ वाट भेटलेली आहे.
बघू खाली जाऊन काय आपल्याला बघू भेटतं. पूर्ण उभे पायरे आता. इकडनं पण